नमस्कार. भोंदू पाखंडी लोक, भोंदू पाखंडी, ढोंगी सोंगी बाबा यापासून सावधान रहा, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. भोंदू, ढोंगी, पाखंडी, सोंगी या मूर्ख लोकांपासून सावधान रहा, सतर्क रहा. कारण हे लोकांना सर्रास फसवत आहेत, लुबाडत आहेत, त्यांच्या जीवनाचं सत्यानाश करत आहेत, त्यांचं जीवन नरकमय बनवत आहेत, कंगालमय बनवत आहेत. या भोंदू पाखंडी लोकांमुळे, या मूर्ख लोकांमुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, लोकांचं जीवन बेचिराख होत आहे, लोकांच्या चांगल्या जीवनाची राख होत आहे, सत्यानाश होत आहे. म्हणून या भोंदू पाखंडी, ढोंगी सोंगी लोकांपासून सावध राहा. तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही ज्ञानी आहात, सुशिक्षित आहात, तुम्हाला ज्ञान आहे, मग तुम्ही अज्ञानासारखं का वागता, अडण्यासारखं का वागता? या भोंदू पाखंडी, ढोंगी सोंगी बाबांच्या नादी का लागता? या मूर्ख लोकांच्या नादी का लागता? म्हणून यापासून सावध राहा, या लोकांपासून सावध राहा. हे लोक, हे मूर्ख लोक, हे ढोंगी पाखंडी, हे बाबा गोडगोड बोलून, अगदी साखरेसारखं गोडगोड बोलून तुमच्या भोळ्या, चांगल्या, सुंदर स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला फसवतात, लुबाडतात, तुम्हाला मूर्ख बनवतात. तुम्हाला गोडगोड बोलून, तुमची स्तुती प्रशंसा करून, या अनेक प्रकारच्या युक्त्या करून, अनेक प्रकारचे प्रकार करून, अनेक रीतीने, वेगळ्या रीतीने, वेगळ्या बाबीने, वेगळ्या प्रकाराने एक आयडिया लढवून हे लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, तुम्हाला गुम करतात आणि तुमच्यापासून सर्व काही लुबाडून घेतात. धन असो, पैसा असो, संपत्ती असो, दागिने असो, काही असो, तुमच्यापासून लुबाडून घेतात. तुम्हाला नेस्त नाबूद करतात, तुमचं जीवन नरकमय बनवतात, तुमचं जीवन कंगालमय बनवतात. म्हणून या लोकांपासून सावध राहा. या अशा मूर्ख, भोंदू, पाखंडी लोकांवर विश्वास ठेवू नका. या भोंदू पाखंडी बाबावर विश्वास ठेवू नका. कारण या लोकांमुळे अनेक लोक फसले जात आहेत, लुबाडले जात आहे, त्यांच्या नोकऱ्या जात आहेत, त्यांचं वाटोळ होत आहे, त्यांचे जीवन कंगालमय होत आहे, नरकमय होत आहे. शिकलेले लोकसुद्धा, ज्ञानी लोकसुद्धा या लोकांकडून फसले जात आहेत, लुबाडले जात आहेत. अरे हे तंत्रज्ञान युग आहे, संगणकाचं युग आहे, शैक्षणिक युग आहे, आधुनिक युग आहे. म्हणून तो परिवर्तन करा, बदल करा, चांगलं धोरण ठेवा, चांगली नीती ठेवा, चांगलं नियोजन करा, सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. कोण कसा, कोण कसे, कोण कसा आहे, कोण किती चांगला आहे, याचं परीक्षण करा, निरीक्षण करा. लगेच कोणावर विश्वास ठेवू नका, तुमचा विश्वासघात होतो. काही जरी झालं, कोणती अडचण आली, समस्या आली, या दुःख आलं, या काही जरी झालं तरीही त्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तब्येत बिघडली असेल, या आरोग्य बिघडलं असेल, तब्येत बिघडली असेल तर दवाखान्यात जा. परंतु या भोंदू पाखंडी, या सोंगी ढोंगी लोकांजवळ जाऊ नका. कारण दवाखाने, मेडिकल हे तब्येत नीट करण्यासाठीच असतात, आपलं दुखणं बरं करण्यासाठीच असतात. म्हणून तुमची तब्येत बिघडली असेल, काही झालं असेल तर दवाखान्यात जा, चांगला इलाज करा. परंतु या भोंदू पाखंडी, स्वार्थी, मूर्ख लोकांकडे जाऊ नका. कोणती समस्या असेल, कशाची असेल, काही कारण असो, तुम्ही
या भोंदू पाखंडी ढोंगी लोकांच्या नादी लागू नका. कारण हे लोक, हे ढोंगी पाखंडी मूर्ख लोक, हे नालायक लोक तुम्हाला फसवतात, तुम्हाला लुबाडतात, तुमचं धन पैसा सर्व लुटून घेतात, तुम्हाला मूर्ख बनवतात. म्हणून या लोकांच्या नादी लागू नका. काही वनस्पती अशा असतात की त्या औषधकारक असतात आणि या वनस्पतीचा उपयोग करून हे ढोंगी पाखंडी लोक, हे भोंदू बाबा, हे मूर्ख लोक तुम्हाला गुंग करतात, तुमची बुद्धी भ्रष्ट करतात. म्हणून या लोकांपासून सावध राहा. कारण हे लोक तुम्हाला गुंग करून, तुमची बुद्धी भ्रष्ट करून तुमच्याजवळचं धन पैसा सर्व काही लुटून घेतात. म्हणून सावध राहा, सतर्क राहा. या लोकांपासून सतत सावध राहा, सतत जागे राहा. तुम्ही शिकलेले आहात, ज्ञानी आहात, सक्षम आहात, लायक आहात, योग्य आहात, तुम्हाला ज्ञान आहे, बुद्धी आहे. म्हणून या ज्ञान व बुद्धीचा चांगला उपयोग करून आपलं जीवन जगा. आनंदाने, प्रसन्नतेने, मजेने, मौजेने जीवन जगा. सावधान राहा, सतर्क राहा. सांसारिक समस्या असतील, या मानसिक त्रास असेल, या कोणतीही समस्या असेल, कोणतंही कारण असेल, कोणतीही बाब असेल, कोणत्याही अडचणी असतील, कोणतंही दुःख असेल, तर त्या स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा. दवाखान्यात जा, तब्येत बिघडली असेल तर. सर्व समस्या स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा. भोंदू पाखंडी लोकांच्या नादी लागू नका, या ढोंगी लोकांच्या नादी लागू नका आणि आपलं नुकसान करून घेऊ नका, आपलं जीवन बेचिरा करून घेऊ नका. जीवन हे एकदाच मिळते, वारंवार मिळत नाही. म्हणून मिळालेल्या जीवनाचा विचारपूर्वक फायदा घ्या, उपयोग करा. कोणाकडूनही फसले जाऊ नका, कोणाकडूनही लुबाडले जाऊ नका. भलता सलता कोणावरही विश्वास ठेवू नका. आपल्या आईवडिलांचं ऐका, ज्ञानी माणसाचं ऐका, चांगल्या माणसाचं ऐका. शिक्षणाचा चांगला उपयोग करा, ज्ञानाचा चांगला उपयोग करा, बुद्धीचा चांगला उपयोग करा. निरीक्षण करा, परीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. आपण काय करत आहोत, आपण कुठं जात आहोत, आपण कोणाचं ऐकत आहोत, आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत, याचं थोडं परीक्षण करा, निरीक्षण करा. तुम्ही शिकलेले आहात, ज्ञानी आहात. म्हणून या भोंदू पाखंडी ढोंगी सोंगी लोकांच्या नादी लागू नका. पैसा वेळ वाया घालू नका, विनाकारण पैसा खर्चू नका, वेळ वाया घालू नका. वेळ फार महत्त्वाचा आहे. शक्ती खर्च करू नका. म्हणून चांगलं जीवन जगा, आनंदाने राहा, प्रसन्नते राहा, मजेने राहा. हे भोंदू पाखंडी लोक अनेक कारणं सांगून, अनेक गोष्टी सांगून, खूप काही सांगून, गोड गोड बोलून, तुमची स्तुती प्रशंसा करून, तुम्हाला नाना प्रकारे सांगून तुमचं मन भटकावतात, तुम्हाला त्यांच्याकडे वळवतात, तुमचं मन त्यांच्याकडे वळवतात. एवढं ते गोड गोड बोलतात, एवढे ते चांगलं बोलतात, एवढी ते तुमची प्रशंसा करतात, स्तुती करतात आणि एवढं ते पटवून देतात की तुम्ही ताबडतोब त्यांच्याकडे वळता, ताबडतोब त्यांचं ऐकता. काही विचार न करता, मागचा पुढचा विचार न करता, ज्ञान बुद्धीचा उपयोग न करता